नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आली आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि कठीण समस्या मुळापासून दूर करू शकतो. आणि ती समस्या म्हणजे शत्रुबाधा. तर मित्रांनो, आपण ज्या काळात जगत आहोत त्याला आपण कलियुग म्हणतात. आणि आपल्या शास्त्रांमध्ये संतांनी आधीच सांगितलं आहे की हा असा काळ असेल ज्यात सख्खा भाऊ सुद्धा भावाचा शत्रू बनेल. जिथे लोकांना स्वतःच्या यशापेक्षा दुसऱ्याच्या अपयशात जास्त आनंद वाटणार आहे. तर आजच्या या काळात तुम्ही थोडीशीही प्रगती केली, पुढे गेलात, थोडेसेही पुढे गेलात तर 100 लोक तुमचे पाय खेचण्यासाठी तयार असतात. तुमच्या सोबतही असे होत आहे का? किंवा तुम्हालाही असे वाटते का की कोणत्याही कारणाशिवाय लोकांच्या डोळ्यात तुम्ही खुपू लागलात, किंवा कोणी तुमच्या आनंदाला नजर लावत आहे, किंवा एखादा गुप्त शत्रू आहे का जो तुमची जे कामं बनत आहेत तो बिघडवतोय, किंवा तुम्ही मेहनत करता पण फळ मिळण्याच्या वेळी अचानक सर्व काही हातातून निसटून जातं. जर तुम्ही अशा परिस्थितीतून जात असाल तर विश्वास ठेवा मित्रांनो, आपले हनुमान महाराजांची असीम कृपा तुम्हाला या व्हिडिओपर्यंत घेऊन आलेली आहे. कारण आज मी तुम्हाला तंत्रशास्त्रातील आणि आपल्या पूर्वजांनी शोधून काढलेला एक गुप्त व एक अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, जो मोठ्यातल्या मोठ्या शत्रूलाही नमते घ्यायला भाग पाडेल. तर मित्रांनो, शत्रू 2 प्रकारचे असतात. एक ते जे समोरून वार करतात, ज्यांना आपण पाहू शकतो आणि त्यांच्याशी आपण लढू शकतो, फाईट करू शकतो. पण दुसरे ते असतात जे समोर आपल्या गोड बोलतात, तुमच्या सोबत उठतात, बसतात, पण आपल्या पाठीमागून आपल्यासोबत ते वार करत असतात. आपल्या पाठीमागे खंजीर खुपसतात. तर हा उपाय या दोन्ही प्रकारच्या शत्रूंवर रामबाण उपाय आहे. तर हा उपाय इतका प्रभावी आहे की तो केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात आपण कोणत्याही तामसिक शक्तीचा वापर करणार नाही. आपण आपल्या महाराजांचा, हनुमानजी यांना आपण स्मरण करून निसर्गातीलच 2 शक्तिशाली घटकांचा उपयोग करून हा म्हणजेच लिंबू आणि मीठ या पदार्थांचा वापर करणार आहोत. तर आता प्रश्न असा पडला असेल की लिंबू आणि मीठच का? तंत्रशास्त्रात लिंबाला ऊर्जेचा मोठा स्रोत मानलं जातं. त्यातील आंबटपणा नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि ती नष्ट करण्याची अद्भुत क्षमता असते. आणि म्हणूनच वाईट नजरेपासून वाचण्यासाठी आपण आपल्या घराबाहेर लिंबू मिरची टांगत असतो. तर लिंबू ती नकारात्मकता स्वतःमध्ये सामावून घेतो, शोषून घेतो. त्यामुळे लिंबू वापरायचा आहे. आता मिठामध्ये कोणतीही गोष्ट विरघळण्याची, ती शुद्ध करण्याची शक्ती असते. जेव्हा लिंबू आणि मीठ यांचा संयोग तंत्रक्रियेसोबत विशेषतः हनुमानजी महाराजांच्या नावाने केला जातो, तेव्हा तो एक अद्भुत शक्ती बनतो. हा उपाय पूर्ण लक्ष देऊन ऐका, नीट ऐका. हा उपाय तुम्ही कोणत्या वारी करायचा आहे? सोमवार, मंगळवार किंवा शनिवार या दिवशी तुम्ही करू शकता. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस आहे. मंगळवार हा हनुमान महाराजांचा दिवस आहे, संकटमोचन हनुमानजींचा दिवस आहे. शनिवार हा शनिदेव आणि भैरवनाथांचा दिवस आहे. न्याय व दंड देणारे, जे न्याय व्यवस्थापित करतात आणि दुष्टांना शिक्षा करतात. तर या तिघांपैकी तुम्ही तुमच्यासाठी जो अनुकूल दिवस आहे तो निवडू शकता. वेळेची विशेष काळजी घ्यायची आहे. हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. सर्वोत्तम वेळ मी सांगेन तुम्हाला, सकाळी 7 ते 11 या दरम्यान करायचा आहे. हा उपाय सूर्यप्रकाशात केल्यास तो सात्विक होतो. तर रात्रीच्या अंधारात चुकून सुद्धा करू नका, याचा प्रयत्न करू नका. कारण बघा, आपल्याला सात्विक शक्तीने शत्रू दूर करायचा आहे, सूड शक्तींपासून नाही. तर वेळ सकाळी 7 ते 11 या वेळेत सूर्यप्रकाशात हा उपाय तुम्हाला करणे उत्तम असणार आहे. रात्री अजिबात उपाय करू नका. आता लिंबू तुम्हाला इथे ताजे, पिवळे, ज्याच्यावर अजिबात डाग नाही असा घ्यायचा आहे. फ्रीजमधले जुने लिंबू वापरू नका. हे लिंबू तुमच्या शक्तीचं प्रतीक असेल. मीठ साधं घ्या, जाडं पांढरं मीठ घ्यायचं आहे.
आता त्या दिवशी सकाळी लवकर उठा, अंघोळ वगैरे करा, स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास पिवळे किंवा लाल वस्त्र तुम्ही घालायचं आहे. शांत जागा निवडायची आहे, जिथे तुम्हाला पुढील 10 ते 15 मिनिटे कोणीही अडवणार नाही. जर घरात जागा नसेल, तर तुम्ही तुमच्या टेरेसच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकता. तुम्हाला तुमची तिथे आसन पसरवून त्यावर बसायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, तुमचा जो चेहरा आहे तो दक्षिणेकडे असावा. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि तंत्रांमध्ये नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी दक्षिण दिशा ही सर्वोत्तम आहे. दिशा माहीत नसेल तर सूर्य कुठून उगवतो ते पाहू शकता, त्यानुसार दिशा तुम्ही ठरवायची आहे. पण दिशा चुकता कामा नये. दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. मग तुम्ही दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद करून 2 मिनिटं श्रीराम जय जय राम असं म्हणायचं आहे. यामुळे तुमचं मन एकाग्र होईल. तेव्हा हनुमान महाराजांचे चिंतन करा आणि त्यांना मनातल्या मनात प्रार्थना करा की हे संकटमोचन, माझ्या शत्रूंमुळे मला खूप दुःख झालं आहे. मी कोणाचंही नुकसान करू इच्छित नाही, परंतु जे मला विनाकारण त्रास देत आहेत त्यांच्यापासून माझे रक्षण करा. तुमचा आश्रय घेऊन मी हे करत आहे, यशस्वी करा यामध्ये. आणि आता ते पिवळं जे लिंबू आहे ते तुमच्या समोर ठेवा. प्रथम ते गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता एक चाकू उचला. लिंबावर चाकू ठेवताना आपण आपल्या शत्रूचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला शत्रूचं नाव माहीत असेल तर तुमच्या मनात त्याचं नाव बोलायचं आहे. आता लिंबू कापायला सुरुवात करा. त्याचे 2 समान तुकडे व्हावेत अशा रीतीने मधून वरपासून खालपर्यंत उभं कापायचं आहे. लिंबू कापताना ही भावना लक्षात ठेवा की तुम्ही लिंबू कापत नसून तुमच्या आणि शत्रूमधील जो काही नकारात्मक बंध आहे, जो तुम्हाला त्रास देत आहे, तुम्ही तो कापत आहे. तुम्ही शत्रूचं वाईट हेतू नष्ट करत आहात. आता लिंबाचे 2 तुकडे तुमच्या समोर आहेत. यापैकी एक तुकडा बाजूला ठेवा, ते वापरायचं नाही, तुम्ही ते नंतर फेकून देऊ शकता. दुसरा तुकडा आहे तुमच्या डाव्या हाताच्या तळ हातावर म्हणजेच विरुद्ध हातावर ठेवा. तंत्रामध्ये विसर्जन आणि ज्या काढण्याच्या क्रिया आहेत त्या डाव्या हाताने केल्या जातात. आता तुमच्या उजव्या हाताच्या चिमटीने मीठ उचला. प्रथम एक चिमूटभर मीठ उचलून शत्रूचं नाव मोठ्याने म्हणा आणि नंतर शत्रूचा नाश करा, शत्रूचा नाश करा आणि असं बोलत लिंबाच्या कापलेल्या भागावर ते मीठ टाकायचं आहे. हे मीठ शत्रूच्या आयुष्यातील कटुता विरघळत नाही, तर त्याचा तुमच्याबद्दल असलेला कटुता विरघळत आहे, हे तुमच्या मनात भावना आणायची आहे. नंतर आणखीन एक चिमूटभर मीठ घ्या. पुन्हा शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि हनुमान महाराजांचं स्मरण करून हे म्हणायचं आहे की हे हनुमानजी महाराज, याला सुबुद्धी द्या, याला सुधारा. नंतर तिसरा आणि शेवटचा चिमूटभर मीठ घ्यायचं आहे. यावेळी पूर्ण ताकदीनिशी आणि रागाने तुम्हाला रागाने पण मनात विश्वास ठेवून असं म्हणायचं आहे की माझ्या सर्व अडचणी दूर करा. जर शत्रूचं नाव माहीत नसेल तर माझे सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शत्रूंचा नाश करावा, शत्रूचा नाश करावा, अडथळे दूर करावेत आणि लिंबावर ते मीठ तुम्हाला टाकून द्यायचे. जर तुमचा विशिष्ट शत्रू नसेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल की बरेच लोक आहेत किंवा एक गुप्त शत्रू आहे किंवा ज्याचं नाव तुम्हाला माहीत नाही, तर नावाऐवजी फक्त माझे सर्व गुप्त आणि थेट शत्रू हे शब्द वापरायचे. हनुमान महाराज तुम्ही हनुमान महाराजांना तुम्ही कोण आहात हे सर्व ते त्यांना माहिती आहे. तुमचे शत्रू कोण आहेत ते त्यांना माहिती आहे. मीठ घातल्यानंतर तुम्हाला दिसेल की लिंबाच्या रसासोबत मीठ वितळायला सुरुवात झालेली आहे. ही एक रासायनिक प्रतिक्रिया आहे, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या हे एक लक्षण आहे की कृती आधीच सुरू झालेली आहे. आता तुम्हाला इथे थांबायचं नाही. इथे तुम्हाला काय करायचं, यानंतर तो लिंबू कागदात गुंडाळायचा आहे आणि घराबाहेर जाऊन एखाद्या निर्जन ठिकाणी 4-5 इंच खोल खड्डा खणून लिंबू तिथे पुरायचा आहे. ते लिंबू ठेवताना हनुमान महाराजांना शेवटची प्रार्थना करायची आहे की हे लिंबू मी जसं इथे दाबत आहे तसा माझ्या शत्रूचा माझ्याबद्दलचा जो काही राग आहे, द्वेष आहे, तो इथेच गाडला जावा आणि यानंतर तिथे माती झाकून ठेवा, जड माती ठेवा किंवा दगड ठेवा, जेणेकरून कोणताही प्राणी ते बाहेर काढू शकणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा भाग इथे येतो की तिथून येताना मागे वळून पाहू नका. जरी तुम्हाला कोणी हाक मारली किंवा तुम्हाला कोणताही विचित्र आवाज ऐकू आला किंवा तुमच्या मागे कोणीतरी आहे असे तुम्हाला वाटले, तरी तुम्हाला मागे फिरण्याची गरज नाही. मागे वळून पाहू नका, कारण हा नकारात्मक ऊर्जेचा एक भ्रम असू शकतो. थेट तुमच्या घरी या. वाटेत कोणाशीही बोलू नका. घरी येताना
कोणाशी बोलू नका. घरी येऊन हातपाय स्वच्छ धुवा. नंतर हनुमान महाराजांचे आभार माना. घरी आल्यावर आपल्या पूजा घरात जाऊन तुम्हाला तिथे बसायचं आहे. हनुमानजी महाराजांचे आभार मानायचे आहे. उदबत्ती लावायची आहे, दिवा लावायचा आहे. मनात म्हणायचं आहे की प्रभू, मी माझे कर्तव्य केलं आहे, आता निकाल तुमच्या हातात आहे. मित्रांनो, हा लिंबू आणि मिठाचा साधा खेळ वाटेल तुम्हाला, पण ज्याने हा उपाय अगदी अंतःकरणाने, अगदी मनापासून केला, योग्य पद्धतीने आणि हनुमान महाराजांवर अतूट श्रद्धेने केला असेल, त्याचा शत्रू अवघ्या काही तासात शांत झाला आणि 24 तासात तो सगळं काही सोडेल. लिंबू जसं ते मातीत सडून जाईल, तुमच्याबद्दलचा द्वेष तुमच्या शत्रूच्या मनातून लवकर निघून जाईल. त्याचे लक्ष तुमच्याकडून हटवले जाईल. एकतर तो स्वतःच्याच काही समस्यांमध्ये अडकून जाईल किंवा त्याला समजेल की तुमचा तिरस्कार करणे योग्य नाही. पण मी इथे एक आवर्जून सांगेल की कोणत्याही निष्पाप व्यक्तीला त्रास देण्यासाठी ही पद्धत कधीही वापरू नका. ईर्षेपोटी तुम्ही चांगल्या माणसाचं जर वाईट करण्याचं असेल, वाईट करण्यासाठी उपाय केले, तर हनुमान महाराज हे न्यायाचे देव आहेत, हे लक्षात ठेवा. हा उपाय तुम्हाला महागात पडू शकतो. जेव्हा तुम्हाला खरोखरच वेदना होत असतील, त्रास होत असतील, तेव्हा हे फक्त करायचं आहे स्वतःच्या रक्षणासाठी. तर मित्रांनो, जर तुम्हीही शत्रूंच्या जाळ्यात अडकले असाल, तर येत्या सोमवार, मंगळवार किंवा शनिवारी हा उपाय अवश्य करा. हनुमान महाराज तुमचं रक्षण करतील. तुमच्या आयुष्यातील सर्व काटे ते दूर होतील आणि तुम्ही पुन्हा आनंदाने आणि शांततेने जगू शकाल. तर मित्रांनो, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव नक्की लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, जय माता दी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.